Dear student, in the last lecture we have seen organic acids used in various commercial products and microbes useful for the same. Then we have seen the xanthan gum and its uses. Then next we have seen substances obtained by microbial processing and their roles. Then next we will see अँटीबायोटिक्स फॉर दिस. कॅन यू रिकॉल. थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी काय करायला सांगितलं आहे, आठवायला त्या ठिकाणी सांगितलं आहे. पहिला क्वेश्चन त्याच्यामध्ये आपल्याला विचारला आहे की व्हॉट डू यू मीन बाय अँटीबायोटिक्स. म्हणजे सर्वसाधारणपणे प्रतिजैविक जे आहे तर ती प्रतिजैविक म्हणजे काय. आता काय सांगता येईल की कार्बन कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगी which are able to destroy or prevent the growth of the harmful microorganisms are called antibiotics. अशा प्रकारची व्याख्या आपण त्या ठिकाणी आठवीला पाहिली की अशा प्रकारचं कार्बनचं असणारे जे काही संयुग की जे संयुग सर्वसाधारणपणे काही असणारे जे काही जीवाणू असतील, बुरशी असतील यांच्यापासून त्या ठिकाणी तयार केलं जातं. आणि हे तयार करण्यात येणारा जो काही कार्बन कंपाऊंड जे आहे तर ते कार्बन कंपाऊंड सर्वसाधारणपणे घातक अशा प्रकारचे असणारे काही सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांचा त्या ठिकाणी नाश जे आहे तर ते नाश त्या ठिकाणी करू शकतं किंवा त्यांची असणारी जी काही वृद्धी जी आहे तर ती वृद्धी त्या ठिकाणी रोखू शकतं. तर त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले अँटीबायोटिक्स त्या ठिकाणी म्हटलेले. सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेले पहा. सेकंड क्वेश्चन, विच प्रिकॉशन शुड बी टेकन अबाउट देअर कन्झम्पशन. म्हणजे असणारे जे काही प्रतिजैविक जे आहे तर त्या प्रतिजैविकांचं सेवन करताना कोणत्या प्रकारची असणारी काही खबरदारी जी आहे तर ती खबरदारी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आठवीचं तुम्हाला त्या ठिकाणी आठवत असेल पहा काय सांगितलं होतं की इट इज डेंजरस टू टेक अँटीबायोटिक्स ॲट आवर ओन विल. म्हणजे आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी प्रतिजैविक जे घेणं त्या ठिकाणी धोक्याचं असतं. They should be taken only when a doctor prescribe to take those. जे डॉक्टरने जर त्या ठिकाणी ती प्रिस्क्राईब करून दिली असतील, सांगितले असतील तरच ती त्या ठिकाणी घ्यावी. One should not purchase any antibiotics from the medical store without a prescription from a doctor. जे डॉक्टरनी लिहून दिल्याशिवाय मेडिकलच्या दुकानामधून कोणत्या प्रकारचं प्रतिजैवक जे आहे तर ते प्रतिजैवक त्या ठिकाणी खरेदी करू नये. वन शुड नॉट यूज अँटीबायोटिक्स अकॉर्डिंग टू ओन विल टू ट्रीट कॉमन डिसीज लाईक द थ्रोट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड और इन्फ्लुएन्झा. तिथे काय सांगितलंय की आपल्या इच्छेनुसार असणारे जे काही अँटीबायोटिक जे आहे तर ते अँटीबायोटिक्स कॉमन डिसीज जे आहे तर त्याच्यामध्ये घशाला त्या ठिकाणी काही संसर्ग झाला असेल, सर्दी त्या ठिकाणी आल्या असेल, ताप जर तुम्हाला आला असेल तर स्वतःच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी अँटीबायोटिक जे आहे तर ते अँटीबायोटिक्स त्या ठिकाणी घेऊ नये. द डोसेज ऑफ अँटीबायोटिक्स ॲज टोल्ड बाय द डॉक्टर शुड बी कम्प्लिटेड अँड शुड नॉट बी लेफ्ट हाफ वे इव्हन इफ वन फील्स वेल. प्रतिजैविकांचा असणारा जो काही डोस जो आहे तर तो डोस डॉक्टरने जेवढा त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे तेवढाही त्या ठिकाणी पूर्ण करावा. आपल्याला जरी बरं जरी त्या ठिकाणी जर वाटलं तर राहिलेला असणारा जो काही डोस जो आहे तर तो डोस त्या ठिकाणी कंप्लीट करावा. इव्हन इफ वी फाइंड अँटीबायोटिक व्हेरी इफेक्टिव्ह वी शुड नॉट सजेस्ट अँटीबायोटिक्स टू अदर पीपल. एखादा असणार ते काय अँटीबायोटिक जे आहे तर ते अँटीबायोटिक आपल्यासाठी त्या ठिकाणी क्रियाशील असेल, आपण त्याच्यामुळे त्या ठिकाणी बरे झालेलं जर असू तर दुसऱ्याला सुद्धा तेच अशा प्रकारचं असणार ते काय अँटीबायोटिक जे आहे तर ते अँटीबायोटिक त्या ठिकाणी सुचवू नये. आणि लास्ट आपण पाहिलंय की अँटीबायोटिक्स हुज एक्सपायरी डेट इज ओव्हर शुड नॉट बी यूज्ड. अशा प्रकारचं प्रतिजैवक की ज्या प्रतिजैवकाची असणारी जी काही मुदत जी आहे तर ती मुदत त्या ठिकाणी संपलेली आहे अशा प्रकारचा अँटीबायोटिकचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करू नये. अशा प्रकारचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी आठवीला पाहिलेला आहे. आता पुढे आपल्याला पाहिजे
अँटीबायोटिक्स, ज्याला आपण त्या ठिकाणी प्रतिजैवक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पहा की मेनी डिसीजेस ऑफ ह्युमन अँड अदर ॲनिमल have been controlled due to antibiotics obtained from different type of bacteria and fungi. तर विविध प्रकारची असणारे जे काही जीवन किंवा असणारे जे काही कवकं जे आहेत तर त्या कवकांपासून मिळवलेली जी काही अँटीबायोटिक, ज्याला आपण त्या ठिकाणी प्रतिजैवक म्हणताना दिसतो, तर त्या प्रतिजैवकांमुळं मानव असेल किंवा ॲनिमल असेल, प्राणी जे आहेत तर यांच्या अनेक अशा प्रकारचे असणारे काही डिसीज जे आहेत तर ते डिसीज काय झालेले तर त्या ठिकाणी कंट्रोल झालेले, म्हणजे आटोक्यात त्या ठिकाणी आलेले. अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलिन, त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेले सेफॅलोस्पोरेन्सिस, मोनोबॅक्टम, त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला बॅसिट्रॅसिन्स, इरिथोमायसिन्स, जेंटामायसिन्स, न्यूओमायसिन्स, स्ट्रेप्टोमायसिन्स, टेट्रासाइक्लिन्स, व्हॅकॅनोमायसिन्स एक्सेट्रा आर यूज्ड अगेन्स्ट व्हेरियस स्ट्रेन्स ऑफ ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऐका की सर्वसाधारणपणे पहिलं अँटीबायोटिक्स आपल्याला दिलेले तर ते पेनिसिलिन, त्याच्यानंतर सेफॅलोस्पोरेन्स, मोनोबॅक्टम, बॅसिटॉसिन्स, इरिथोमायसिन्स, जेंटामायसिन्स, न्यूओमायसिन्स, स्ट्रेप्टोमायसिन्स, टेट्रासाइक्लिन्स, व्हॅकॅमायसिन्स इत्यादी असणारे जे काही अँटीबायोटिक जे आहेत तर त्या अँटीबायोटिकच्या विविध अशा प्रकारचे असणारे जे काही पेशीज जे आहेत, प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजातींच्या ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह असणारे जे काही विषाणू जे आहेत तर त्या विषाणूंविरुद्ध त्या ठिकाणी वापरले जातात. पुढे की रायफॅसिन्स इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस. काय दिलेले की रेफायमायसिन्स हे जे काय असणारे जे काही अँटीबायोटिक जे आहेत तर रेफायमायसिन्स अँटीबायोटिक जे आहे तर त्या ठिकाणी असणार ते काही ट्युबरक्युलोसिस, ज्याला आपण त्या ठिकाणी क्षयरोग म्हणताना दिसतो, तर या क्षयरोगाविरुद्ध अतिशय त्या ठिकाणी प्रभावी जे आहे तर ते प्रभावी त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिले पहा पुन्हा कॅन यू टेल, थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला आठवायला त्या ठिकाणी सांगितलंय. पहिला क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे की विच डिफरंट मटेरियल्स आर डिकम्पोज्ड इन बायोगॅस प्लांट. जे सर्वसाधारणपणे असणारं जो काही बायोगॅस संयंत्र जे आहे तर त्या बायोगॅस संयंत्रामध्ये कोणकोणते पदार्थ त्या ठिकाणी कुजवले जातात. सर्वसाधारणपणे बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस सच ॲज ॲनिमल अँड प्लांट वेस्ट, डंग, युरिन ऑफ द ॲनिमल, फार्म वेस्ट एक्सेट्रा आर डिकम्पोज्ड इन द बायोगॅस प्लांट. बायोगॅस त्या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल, अनेक लोकांकडे त्या ठिकाणी आहे. तर हे जे काही बायोगॅस संयंत्र जे आहे तर त्या बायोगॅस संयंत्रामध्ये काय सांगितलं आपल्याला, बायोडिग्रेडेबल म्हणजे ज्याचं जैविक पद्धतीनं विघटन होईल अशा प्रकारचे प्राणी असतील, वनस्पती असतील, तर यांचं असणारं जे काही वेस्ट असेल किंवा त्यांचं असणारं जे काही डंग म्हणजे त्या ठिकाणी शेण असेल, मूत्र असेल, त्याचबरोबर आपलं असणारं जे काही शेत जे आहे तर त्या शेतामधलं काही वेस्ट असेल, वैरण असेल, धसकट असेल, पालापाचोळा असेल, हे सर्वच्या सर्व काय केलं तर बायोगॅस संयंत्र जे आहे तर त्या बायोगॅस संयंत्रामध्ये काय केलं तर डिकम्पोज त्या ठिकाणी केलं. सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेले पहा की विच युजफुल मटेरियल आर ऑप्टेन थ्रू इट. त्यामधून कोणकोणते उपयुक्त पदार्थ त्या ठिकाणी मिळताना दिसतात. तर काय सांगता येईल, द बेस्ट क्वालिटी मॅन्युअर अँड फ्युएल इज ऑप्टेन फ्रॉम द बायोगॅस प्लांट. जे काही बायोगॅस संयंत्र जे आहे तर त्याच्यामधून अतिशय उच्च प्रतीचं असणारं जे काही खत असेल किंवा इंधन जे आहे तर ते इंधन आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतं. त्याच्यानंतरचा त्याच्यात पुढचा प्रश्न विचारला आपल्याला, विच इज द फ्युएल आउट ऑफ दोज. त्यापैकी इंधन कोणतं. आपल्या लक्षात येताना दिसते, द बायोगॅस कंटेन मिथेन, कार्बन डायऑक्साइड अँड H2S इन स्मॉल प्रपोर्शन.
म्हणजे हा जो काही बायोगॅस जे आहे तर त्या बायोगॅसमधून मिथेन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, H2S या ठिकाणी बाहेर पडताना दिसतं. तर त्याच्यापैकी मिथेन जो आहे तर तो मिथेनचा त्या ठिकाणी आपण इंधन जो आहे तर ते इंधन म्हणून त्या ठिकाणी वापर केला जातो. त्याच्यानंतरचा थर्ड क्वेश्चन्स आपल्याला दिलेले पहा की डिकम्पोजिशन्स ऑकर थ्रू विच ऑर्गॅनिझम, म्हणजे कुजवण्याची, विघटन करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया कोणामार्फत त्या ठिकाणी घडून आणली जाते. The methagenic bacteria present in the excreta of the animals bring about the decomposition of the waste matter. म्हणजे सर्वसाधारणपणे प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांची असणारे जे काही एक्सक्रिटा, ज्याला आपण त्या ठिकाणी डंग म्हटलेले आहे किंवा विष्ठा जे आहे तर त्याच्यामध्ये असणारा जो काही मिथॅजेनिक बॅक्टेरिया जो आहे तर तो बॅक्टेरिया काय करत दिसतोय, हे जे काही वेस्ट मॅटर जे आहे तर त्या वेस्ट मॅटरचं डिकम्पोजिशन जे आहे तर ते डिकम्पोजिशन करण्याचं काम जे आहे तर ते काम त्या ठिकाणी तो करताना दिसतो. आता याच्यानंतर पुढे आपल्याला मायक्रोवेव्ज अँड फ्युएल्स त्या ठिकाणी आपल्याला दिले, म्हणजे सर्वसाधारणपणे सूक्ष्मजीव आणि त्याच्यापासून तयार होणारे जे काही इंधन जे आहे तर ते इंधन आपल्याला पाहिजे. फर्स्ट दिलेले की गॅसियस फ्युएल methane can be obtained by microbial anaerobic decomposition of urban agriculture and industrial waste. काय सांगितले की मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा जो काही नागरी, शेतकी म्हणजे शेतामधला किंवा औद्योगिक कचऱ्याचं सूक्ष्मजैविक विनाक्षी अपघटन करून मिथेन वायू हे जे काही इंधन जे आहे तर ते इंधन त्या ठिकाणी मिळवलं जातं. म्हणजे सर्वसाधारणपणे मिथेन हे जे काही आपल्याला वायुरूप अशा प्रकारचं असणारं जे काही इंधन जे आहे तर ते इंधन सूक्ष्मजैविक ॲनएरोबिक म्हणजे सर्वसाधारणपणे विनाक्षी अपघटन जे आहे तर ते अपघटन आपण त्या ठिकाणी काय करत नसते. अर्बन ॲग्रिकल्चर म्हणजे नागरी असेल, शेतीमधला असणारा जो काही कचरा असेल किंवा औद्योगिक अशा प्रकारचा असणारा जो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्यापासून गॅसियस फ्युएल मिथेन जे आहे तर ते मिथेन त्या ठिकाणी मिळवलं जातं. सेकंड आपल्याला दिलेलं पहा इथेनॉल अँड अल्कोहोल इज इज क्लीन स्मोकलेस फ्युएल ऑप्टेन ड्युरिंग फर्मेंटेशन ऑफ मोलासेस बाय द ईस्ट सॅक्रोमायसिस. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की इथेनॉल हे एक असणारं जे काही अल्कोहोल जे आहे तर हे अल्कोहोल एक स्वच्छ अशा प्रकारचं इंधन त्या ठिकाणी आहे आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला सांगितले की स्मोकलेस आहे, धूररहित अशा प्रकारचं त्या ठिकाणी ते इंधन आहे. अशा प्रकारचं असणारं जे काही इंधन जे आहे तर ते इंधन असणारं जे काही सॅक्रोमायसिस किण्व की जे आपण त्या ठिकाणी ऊसाच्या मळीचं त्या ठिकाणी किण्वन करताना दिसतो आणि किण्वन करून आपल्याला इथेनॉल हे अल्कोहोल जे आहेत की जे त्या ठिकाणी स्वच्छ अशा प्रकारचं इंधन त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतं. थर्ड आपल्याला दिलेले पहा की हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी द फ्युएल ऑफ फ्युचर. आता काय सांगितलेले की हायड्रोजन वायू जो आहे हा भविष्यामधलं इंधन जे आहे तर ते इंधन त्या ठिकाणी मानलं जातं. आता का की हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग बायो फोटोलिसिस ऑफ द वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म फोटो रिडक्शन. की आपल्या लक्षात येतं नसते की असणारं जे काही हायड्रोजन वायू जो आहे तर ते कुठे त्या ठिकाणी निर्माण होता नसते तर बायो फोटोलिसिस ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं जैविक अशा प्रकारचं प्रकाश अपघटन त्या ठिकाणी करायचं. फोटोलिसिस ऑफ वॉटर, फोटो म्हणजे प्रकाश, म्हणजे असणारं जो काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचं जैविक प्रकाश अपघटन त्या ठिकाणी करायचे की ज्याच्यामधून आपल्याला त्या ठिकाणी ही जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये जीवाणू प्रकाशीय शपन करतो आणि त्याच्यामधून आपल्याला हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन त्या ठिकाणी मुक्त होताना दिसतो. या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारणपणे सॅक्रोमायसिस ईस्ट जो त्या ठिकाणी आपण आत्ता पाहिला, हा जो काही सॅक्रोमायसिस ईस्ट जो आहे तर तो आपण त्या ठिकाणी पाहिले की इथिल जे आहे इथेनॉल, या इथेनॉलपासून म्हणजे ही जी काही अल्कोहोल जे आहे तर ते अल्कोहोल तयार करण्यासाठी सॅक्रोमायसिस ईस्टचा त्या ठिकाणी वापर केला. तर त्याची असणारी काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम त्या ठिकाणी दिलेली. त्याच्यानंतरचं पुढे पहा सिमिलर टू फ्युएल्स व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स आर ऑल्सो प्रोड्यूस थ्रू मायक्रोबायल प्रोसेसेस.
म्हणजे जशी आपण त्या ठिकाणी इंधनं जे आहेत तर ते इंधनं त्या ठिकाणी तयार करतो, तर तशाच पद्धतीची विविध अशा प्रकारची औद्योगिक असणारी काही केमिकल्स जे आहेत तर ती केमिकल्स मायक्रोबायल प्रोसेसेस जे आहेत म्हणजे सूक्ष्मजैविक अशा प्रकारच्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियांच्या साहाय्याने त्या ठिकाणी बनवले जातात. फॉर एक्झाम्पल व्हेरियस अल्कोहोल्स, ॲसिटोन्स, ऑर्गॅनिक ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स, पॉलिसॅकराइड्स that are useful as raw materials in chemical industry. आता केमिकल इंडस्ट्री जे रासायनिक असणारे काही किंवा रसायन उद्योग जे आहेत तर त्या रसायन उद्योगामध्ये रॉ मटेरियल म्हणून कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरणारी विविध अशा प्रकारची असणारे काही अल्कोहोल्स असतील, ॲसिटोन असेल, ऑर्गॅनिक ॲसिड्स असतील, फॅटी ॲसिड्स असतील, पॉलिसॅकराइड्स त्या ठिकाणी असतील, या सर्वांचा असताना जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. सम ऑफ दीज आर युजफुल ॲज रॉ मटेरियल्स फॉर प्लास्टिक अँड फूड प्रॉडक्ट्स. याच्यापैकी बहुतेक अशा प्रकारचे असणारे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचा प्लास्टिक किंवा खाद्यपदार्थ उत्पादनाचा कच्चा माल म्हणून त्याचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.